अहिल्यानगर जिल्ह्यातील 46 कृषी सेवा केंद्रांवरती जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कारवाई केली आहे। भरारी पथकाच्या तपासणी मोहिमेत अनेक त्रुटी आणि गैरप्रकार आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। या तपासणीमध्ये 22 कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत, तर 24 केंद्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यात। खत विक्रीच्या नोंदीतील त्रुटी, जादा दरानं खतांची विक्री, विक्रीतील गैरप्रकार आणि खत साठ्यातील तफावत यामुळे ही कारवाई झाली। 43 कृषी सेवा केंद्रांचे परवानेवरती कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 24 परवाने हे निलंबित करण्यात आलेले आहेत, तसंच 22 परवाना हे कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहे। जे काही आपले विविध कायदे आहेत, बियाणे कायदा असेल, खतांच्या बाबतीतले कायदे असतील किंवा कीटकनाशकांच्या संदर्भातले काही कायदे असतील, त्या कायद्यांच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत किंवा विभागाकडच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील 46 सेवा केंद्रांच्या परवान्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्या माध्यमातून माझी सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना आव्हान आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कुठलीही त्या ठिकाणी अडवणूक त्यांची होणार नाही, त्यांची अडचण होणार नाही, शेतकरी बांधवांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं आपण कायद्याच्या चौकटीत राहून कामकाज करावे, जेणेकरून आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती आणि त्याच्याशी निगडीत जे काही आपले निविष्ट आहे त्या गुणवत्तापूर्ण शेतकरी बांधवांना देता येतील आणि त्यांच्या कुठल्याही तक्रारी आपल्यापर्यंत येणार नाही, अशा पद्धतीने कामकाज करण्याबाबतचं आवाहन मी करतो।